तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये शेडेड एरियाचा सेंट्रॉइड कसा काढायचा ह्याच्यावरती हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये हा जो आहे हा रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगलमधून हाफ सर्कल म्हणजे सेमी सर्कल कट केले तर हा जो राहिलेला एरिया आहे म्हणजे हा शेडेड एरिया आहे त्याचा आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. मग आता ह्याच्यासाठी आपण काय केलंय तर सगळ्यात बॉटम साईडला OX हा ॲक्सिस घेतलाय रेफरन्ससाठी आणि एक व्हर्टिकल ॲक्सिस OY घेतलेला आहे रेफरन्ससाठी, रेफरन्स ॲक्सिस. OX पासून आपला हा जो रेक्टँगलचा CG आहे G1 इथपर्यंत डिस्टन्स आहे Y1 आणि सेमी सर्कलचा जो सेंट्रॉइड आहे तिथपर्यंत डिस्टन्स आहे Y2. तर हा जो रेक्टँगल आहे त्याला आपण 1 बोलणार आहोत आणि हा जो सेमी सर्कल आहे याला आपण 2 बोलणार आहोत. तर 1 चा जो सेंट्रॉइड आहे त्याला आपण काय म्हणणार G1. 2 चा जो आहे सेंट्रॉइड त्याला आपण म्हणणार आहे G2. OY पासून ते G1 पर्यंत डिस्टन्स x1 आहे. OY पासून G2 पर्यंत डिस्टन्स x2 आहे. ही जी व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन आहे तिथपासून ते G2 पर्यंत डिस्टन्स उभं डिस्टन्स 4r/3 पाय आणि G2 पासून ते OX पर्यंत डिस्टन्स आहे Y2 आहे. तर आता ह्याच्यावर आपण प्रॉब्लेम बघूया. तर आपल्याला लोकेट करायचा सेंट्रॉइड हा जो शेडेड एरिया आहे त्याच्यावर. मग याच्यामध्ये आपल्याला गिवन काय काय दिलाय तर B1 आणि D1 म्हणजे जो 1 आहे तो 1 आहे. या 1 चा जो आडवा डिस्टन्स आहे रेक्टँगल आहे रेक्टँगलचा आडवा डिस्टन्स आहे 800 आणि D1 ची व्हॅल्यू म्हणजे उभं डिस्टन्स जे आहे ते आहे 300. सेमी सर्कलचा जो रेडियस आहे तो आहे 150. हा जो आहे तो 150. आपल्याला x बार y बार काढायचे. तर पहिल्यांदा A1 म्हणजे 1 चा एरिया काढून घेऊया. आपली प्रोसिजर काय आहे A1 A2 काढायचा आहे, x1 x2 काढायचा, त्याच्यावरनं x बार काढायचा, y1 y2 काढायचा, त्याच्यावरनं पुढे y बार काढायचा. A1 हा रेक्टँगल आहे त्यासाठी B1 इंटू D1 रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे. हा जो आहे हा रेक्टँगल आहे. B1 ची व्हॅल्यू दिली 800, D1 दिलाय 300. आन्सर मिळेल 240 इंटू 10 क्यूब. A2 जो आहे हा जो 2 आहे हा सेमी सर्कल आहे हाफ सर्कल त्यामुळं π/8 d स्क्वेअर म्हणजे π/4 d स्क्वेअर बाय भागिले 2 म्हणजे π/8 d स्क्वेअर. त्याचाच रेडियस मध्ये फॉर्म्युला आहे πr²/2. ते फॉर्म्युलाची लिस्ट तुम्ही इंजिनिअरिंग सॉम स्ट्रेंथ ऑफ मेटलचा जो प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये बघून घ्या. तर R ची व्हॅल्यू 150 आहे 150 टाका. πr²/2 म्हणजे π/2 इंटू 150 स्क्वेअर आन्सर मिळेल 35.34 इंटू 10⁻³ A1 A2 काढल्यावर x1 बघूया. x1 म्हणजे OY पासून ते G1 पर्यंत डिस्टन्स. तर रेक्टँगलचे हे जे डिस्टन्स येतं ते किती येतं B1 जो आहे त्याच्या निम्म B1/2. B1 ची व्हॅल्यू आहे 180/2 म्हणजेच 400 फ्रॉम OY. x2 काढण्यासाठी x2 काय बघा OY पासून G2 पर्यंत डिस्टन्स. आता G2 बघितला तर हे डिस्टन्स किती आहे रेडियस म्हणजे 150 आणि हे डिस्टन्स किती आहे 100 प्लस R म्हणजे OY पासून ते G2 पर्यंत डिस्टन्स म्हणजे 100 प्लस R म्हणजे 100 प्लस 150 म्हणजेच 250 mm फ्रॉम OY. तर x बारचा फॉर्म्युला कसा काढणार तर बघा 1 मधनं 2 जर वजा केला तर आपल्याला हा शेडेड एरिया मिळतोय. त्यामुळे A1 मायनस A2 अपॉन A1 मायनस A2 x बार आहे म्हणून इथं काय केला x1 आणि x2 ने इथं मल्टिप्लाय केलंय. फॉर्म्युला काय येईल x बार इज इक्वल टू A1 x1 मायनस A2 x2 अपॉन A1 मायनस A2. तर A1 A2 x1 x2 च्या ह्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज इथं टाका फॉर्म्युल्यामध्ये. तर तुमचा आन्सर किती येईल 425.90. कॅल्क्युलेटरवर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं तर हा जो आहे तो वरती दोन्ही साईडला ब्रॅकेट टाकायचे. ब्रॅकेट टाकल्यानंतर तुम्हाला इथं काय मिळेल खालच्या साईडला पण काय करायचं ब्रॅकेट टाकायचे 240 इंटू 10⁻³ इथं E3 याचा अर्थ
कॅल्क्युलेटरमध्ये EXP असं दिलेलं असतं. तुम्ही त्याच्यावर काय करा, प्रेस करा आणि 10⁻³ दिलाय म्हणून काय करायचं, E3 असं म्हणायचं. इंटू 400 मायनस 35.34 10⁻³ म्हणजे सेम तसंच EXP3 इंटू 250 भागिले, आता हे सगळं ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. ब्रॅकेटमध्ये 240 इंटू E3 मायनस 35.34 इंटू E3 ब्रॅकेट कम्प्लीट. हे केल्यावर इक्वल टू प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 425.90. नेक्स्ट आहे Y1. OY पासून ते G1 पर्यंत डिस्टन्स म्हणजे Y1. यासाठी आपल्याला उभं डिस्टन्स बघायचं आहे. उभं डिस्टन्स D1 रेक्टँगलचं आहे. D1/2 फॉर्म्युला एकदा बघून घ्या तुम्ही. आता D1 ची व्हॅल्यू किती, 300 भागिले 2 म्हणजे 150. Y2 काढण्यासाठी काय करायचंय, तर टोटल ह्या टोकापासून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 300. आणि एवढंच डिस्टन्स, हे जे डिस्टन्स उभं दिसते ते किती, 4r/3π. मग 300 मधून ह्या टोटल डिस्टन्स मधनं हे डिस्टन्स वजा केलं तर आपल्याला काय मिळेल, हे डिस्टन्स Y2 मिळेल. पुन्हा एकदा बघा, 300 मधून एवढं डिस्टन्स वजा केलं तर काय मिळेल, Y2 डिस्टन्स मिळेल OX पासून. तर Y2 इज इक्वल टू 300 मायनस हे 4r/3π. R ची व्हॅल्यू किती, 150. तर R ची व्हॅल्यू 150 टाका, आन्सर मिळेल 235.34 फ्रॉम OX. कॅल्क्युलेटरवर हे कसं टाकणार, 300 वजा 4 गुणिले 150 भागिले 3 भागिले π इज इक्वल टू प्रेस केल्यावर हे आन्सर येईल 236.34. आता आपल्याकडं Y1, Y2 आणि A1, A2 ह्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. तर या व्हॅल्यूज टाकून घ्या. आता या दोन फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज केला आहे, तर इथं x1 x2 च्या जागी y बार आहे म्हणून y1 y2 आले. एवढाच फक्त चेंज आहे. तर y1 आणि y2 च्या व्हॅल्यूज इथं टाका, 150 आणि 236.34. कॅल्क्युलेटरवर हे जसं केलंय कॅल्क्युलेशन त्याच प्रकारे इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे.